नमस्कार मित्रांनो, तर डे 6 मध्ये आज आपण पाहणार आहोत बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे. बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचा रोल करतो. त्यासाठी आपण आज बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे ते शिकणार आहोत. तर बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब एक्स तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर ओपन करून घ्या. त्याच्यानंतर इथे तुम्हाला असं डबल जे दिसत असेल स्क्वेअर त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इमेज म्हणून दिसेल. जर तुम्ही आपलं पिक्सेल लॅब वापरत असाल तरच याचा फायदा तुम्हाला होईल, नाहीतर नाही होणार. आपलं इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असे बॅकग्राऊंड काही दिसतात. त्याच्यानंतर तुम्हाला कस्टम एखादं बॅकग्राऊंड बनवायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, षटकोनी आकारावर जो दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचे आणि इथं स्टिकर्सवर क्लिक करायचे. स्टिकर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या साईडला लेफ्ट साईडला राईट साईडला थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला हे 2 इमोजी दिसतात. ओके. इमोजी नाही येते, पण स्टिकर्स टाइप बोललो तरी चालेल त्यांना. हे 2 आपल्याला कामी येतात. आता मी याच्याद्वारे एक तुम्हाला बॅकग्राऊंड बनवून दाखवतो. ओके. सो हे इमेज मी घेतले. आता इथे PNG बोललं तरी चालेल आणि कलरवर क्लिक करणार. आता कलरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल असा एक वेगळा असा इफेक्ट तयार इथे होतोय आणि तुम्ही याच्याद्वारे बनवू शकता. आता जर मी कलरवर क्लिक केलं आणि याचे बॅकग्राऊंड जर चेंज केलं तर तुम्हाला इथे असे भरपूर इफेक्ट पाहायला मिळतात. सो मी व्हाईट एक ट्राय करून बघतो. व्हाईट एक तुम्हाला असा इथे कलर इफेक्ट पाहायला मिळतो. तर तुम्ही डिफरंट ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला हेही नसेल हवे तर Pinterestवरती तुम्हाला इथे मिळून जाईल. Pinterest ओपन करा. Pinterestवर बॅकग्राऊंड तुम्ही इथे सर्च करा. बॅकग्राऊंड्स तुम्हाला इथे भरपूर मिळून जातील, अनलिमिटेड बॅकग्राऊंड्स. आणि जर तुम्हाला स्वतः कस्टम तयार करायचे असेल तर पिक्सेल लॅब आहेच. पिक्सेल लॅबमध्ये फक्त एकच डिसएडव्हांटेज आहे, तुम्हाला ब्लेंडिंग मोड इथे दिसत नाही. ब्लेंड मोडने सुद्धा तुम्ही डिफरंट टाइप ऑफ बॅकग्राऊंड तयार करू शकता. पण Pinterest तुमची ते काम करून देईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instaवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका.